तर नमस्कार मैत्रिणींनो, तुमचे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. खरं तर माझे व्हिडिओ खूप लेट येत आहेत, पण त्याच्या मागं पण कारण आहे. कारण मला सगळंच बघावं लागतं. भार्गव ते आणि कामवाल्या मावशी पण नव्हत्या आल्या. जशी मम्मी गेली तशी कामवाल्या पण नव्हत्या. कारण त्या पण थोड्याशा आजारी, तब्येत बरी नव्हती, त्याच्यामुळे ते येत नव्हते. तर मला सगळं काम डोक्यावर पडायचं. आणि त्याच्यानंतर पुन्हा आम्ही संभाजीनगरला गेलो देवांशकडे भेटायला. तर त्यातल्या त्यात मला एडिटिंगला बिलकुल टाईम नाही भेटला. खूप सारे व्हिडिओ शूट करून ठेवलेले आहे मी, पण ते मला टाकायचे पेंडिंग आहे. तर मी ते हळूहळू का होईना टाकेलच. आणि तुम्ही असं समजू नका की हिचे व्हिडिओ खूप लेट येतात, मग बघायलाच नको हे. तर आता सध्या एवढा महिना फक्त थोडेसे व्हिडिओ लेट येतील. पुढच्या महिन्यात आपले व्हिडिओ रेग्युलर सुरू होतील. कारण मी ना भार्गवला सांभाळून एवढं सगळं करू शकत नव्हते, पण आता काम मावशी पण आहे, त्यामुळे मी आता सगळं करू पण शकते. भार्गवला सांभाळून व्हिडिओ पण एडिटिंग करीत जाईल. तर आता सध्या भार्गव पण खेळायला लागलेला आहे व्यवस्थित. तर मध्ये मध्ये भार्गव कसा व्यवस्थित खेळायचा नाही, तर त्यामुळे चिडचिड होऊन जायची त्याची पण आणि माझी पण. आणि माझं थायरॉइड पण वाढलं होतं, त्यामुळे थायरॉइड मला जास्त थकवा यायचा, मग झोप पण यायची. दुपारी मी झोपून जायचे, त्यामुळे माझे व्हिडिओ यायचं बंद झालं होतं मध्ये मध्ये. तर आता रेग्युलर करेल. तर मम्मी आली होती, तर मम्मीनीच मला घर वगैरे आवरून दिलं. कारण कसं आहे, माझ्या एकटीच्यानी झालं नसतं. छोटं बाळ होतं आणि मला कमेंट आली की आईला सगळं करायला लावते असं तसं. तर तसं नाही आहे. तर मी पण माझ्या मम्मीला काम करू लागले, पण ते व्हिडिओ शूट करायला कोणी नसतं. आणि ट्रायपॉड फक्त मी घरात लावते, बाहेर लावत नाही. तर मला थोडंसं म्हणजे नाही का असं वेगळं वाटतं बाहेर लावायला, कारण आजूबाजूच्या लोकांना अजून हे माहीत नाही व्हिडिओ शूट करणं हे ते. तर त्याच्यामुळे मला कसं तरी वाटतं, म्हणून मी बाहेर काय ट्रायपॉड सेट करत नाही. जेवढं जमेल तेवढं व्हिडिओ काढायचा प्रयत्न करत आहे. तर हे बाकीचं जे सामान होतं ते भरताना मी इथं मोबाईल लावून दिला होता. आणि मी कामावरलं, तर मम्मीच म्हटली की मी कामावरू लागते असं तसं. नाही तर मी कामवाली मावशीकडून आवरून घेणार होते, पण मम्मीचं म्हणणं होतं की मी तुला चांगलं घर आवरून देते. त्यामुळे मग मम्मीने आणि मी आवरलं. तर कमेंट अशा काही पण येतात निगेटिव्ह कमेंट की आईलाच थकू थकू घेते, आईकडूनच सगळे कामं करून घेते असं तसं. तर तसं काही नाही आहे. मग मम्मी आली, मम्मीला वाटलं की छोटं बाळ आहे, हिच्या एकटीच्यानी होणार नाही, तर मम्मी म्हणले चला आपण दोघे आवरू. एवढंच फरक आहे. बाकी व्हिडिओमध्ये तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये मी जास्त दिसले नसेल, तर मी व्हिडिओ शूट करत होते आणि थोडा थोडा व्हिडिओ शूट करून मग मी बाकीच्या कामाला लागून जायचे. आणि अशा पद्धतीने आता आमच्या इकडे सगळं काम चालू होतं. डबे वगैरे भरणं, तर डबे एकदम स्वच्छ केले मम्मीने. आणि स्वच्छ केल्यानंतर मग पुसून वगैरे त्यामध्ये सगळं सामान भरलं आम्ही. अशा पद्धतीने आमचं सगळं इथे काम चालू होतं. आणि भार्गव झोपलेला होता. भार्गव झोपला तरच आम्हाला कामं करता येतात. भार्गव जर जागा असला तर मग कामं नाही करता येत. आणि आता मी हा बॅकग्राऊंडला आवाज दिलेला आहे, तर बॅकग्राऊंडच्या आवाजात तुम्हाला भार्गवचा पण आवाज येत असेल, कारण तो माझ्या बाजूला खेळत आहे. मी बॅकग्राऊंडला आवाज दिल्यामुळे त्याचा पण तुम्हाला आवाज येणारच आहे. तर खूप सारा पसारा झाला होता किचनमध्ये. तर अशा पसारा पूर्ण क्लीन करायसाठी आम्हाला पूर्ण दिवसच गेला. आणि मग दुसऱ्या दिवशी मम्मी गेली. मम्मीला म्हटलं होतं थांब थोडा आराम कर, पण पप्पांचं जेवण वगैरे आणि दादू अनुष्का पण तिथं होती, त्याच्यामुळं मग त्या दोघांचं पण करायला कोणी नव्हतं. ते पण खूप छोटे आहे अजून, त्यामुळं तरी पण अनुष्का थोडंफार जेवढं जमलं तेवढं करत होती. आणि पप्पांना पण जेवण वगैरे हे ते लागतं वेळेत, कारण त्यांना पण थोडासा शुगरचा प्रॉब्लेम असल्यामुळं मग त्यांना जेवण द्यावं लागतं. तर मग त्यांची पण चिडचिड होती. मग मम्मी म्हटली जाऊ दे आता मी जाते. तर त्यामुळे मग मम्मी दुसऱ्या दिवशी निघून गेली. आणि मग हे आम्ही सगळे डबे वगैरे व्यवस्थित भरले आणि रॅकमध्ये लावले छानपैकी. तर पुढे तुम्हाला दिसणारच आहे माझं किचन कसं क्लीन केलं. तर काही डब्यांमध्ये मसाले भरले, म्हणजे प्रत्येक वेगवेगळा डब्बा ठेवावा लागतो, कारण आपला सगळा गोंधळ उडून जातो. कधी कधी असं होतं फास्टमध्ये आपल्याला काहीतरी पाहिजे असतं आणि तेच सापडत नाही, त्यामुळे मग असं लक्षात ठेवून ठेवून काही काही वस्तू भरावं लागतात. त्यामुळे मी ते एकदम सावकाश भरत होते की डबे आपल्या लक्षात राहायला पाहिजे. कोणता मसाल्याचा डब्बा आहे, कोणता बेसन पीठ वगैरे ठेवलेलं आहे ते, शेंगदाणे तर शक्यतो मी बर्नीमध्येच ठेवत असते. तांदूळ वगैरे स्टीलच्या डब्यात ठेवते. तर असे सगळे डबे भरले. आणि बाकी मखाना वगैरे भार्गवसाठी घेतलेला होता, तर तो मखाना एका डब्यात ठेवत असते, कारण मखान्याला पण सोंडे लागत असतात. तर त्याला पण जपून ठेवायला खूप काळजीपूर्वक ठेवावं लागतं, कारण त्याला खायचं असतं भार्गवला. बारीक करून मी मखाना देत असते. तर मला कमेंट पण आली होती तू भार्गवला काय खायला देते. तर मी मखाना, पोहे आणि
ओट्स जे असतात ना ते भाजून घेते, एकदम रोस्ट करते आणि ते मिक्सरमधून बारीक करून ती पावडर बनवून ठेवते. आणि ज्यावेळेस द्यायचं त्यावेळेस त्यामध्ये 2 चमचे मिल्क पावडर आणि थोडीशी ही पावडर मिक्स करून त्याला पेस्ट सारखं देत असते प्यायला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते तुम्हाला माहीतच असेल तांदूळ आणि डाळचं खिचडी ती एक देत असते. आणि आता दूध आपलं जे गाईचं दूध आहे ते थोडंसं सुरू केलेलं आहे त्याला पिण्यासाठी. सध्या तरी मी त्याला एवढंच देते. आणि कधी मध्ये जर आपलं ते काळे खजूर असताना ते देत असते खायला, सोलून वरचं जे टरफलं असतं ते काढून त्याला खायला देत असते. आणि काजू बदामची पेस्ट पण टाकलेली आहे त्या मखाण्यामध्ये. तर एक दिवस दाखवेल मी कसं बनवते. तर त्याची आता ही जी पावडर संपली ना नंतर मग मी दाखवेन तुम्हाला बनवून कशी बनवायची. तर आणि असं सगळं आहे. आता सध्या तर एवढंच देते मी खायला. भाज्या वगैरे काही सुरू नाही केले, चपाती वगैरे अजून काही देत नाही मी त्याला बारीक करून. आता नंतर दिन अजून 2 महिन्याने. आणि आता इथे आमचे सगळे मसाले वगैरे भरणं सुरू होतं. आता मी जे मसाले भरत होते ते बिर्याणी लागतात आपल्याला, तेजपत्ता वगैरे ते एका डब्यात ठेवत असते मी छोट्याशा. तर ते छोट्या डब्यामध्ये मी ते भरत होते. आणि बाकीचे जे मसाले असतात आपले गरम मसाला, काळा मसाला, तर ते एका डब्यात ठेवते. आणि असं पोहे, बेसन आणि असला साबुदाणा तर तो ते एका डब्यात ठेवते. असं सेपरेट ठेवते म्हणजे कसं लवकर लक्षात येतं की कशात काय ठेवलंय आणि कशात काय. आणि डबे पण लक्षात राहतात आपल्याला कसं भरायचं काय भरायचं. आणि आम्ही मागे संभाजीनगरला गेलो होतो देवांशला भेटायला. त्यावेळेस आईबाबांनी मला किराणा करून दिला होता, कारण यांची ड्युटी खूप हार्ड आहे त्याच्यामुळे यांना काही जास्त करून माझ्याबरोबर किराणा वगैरे करायला येत नाही. तर एखाद्या वेळेस ठरवून जर सांगितलं की आपल्याला अशा दिवशी जायचं आहे किराणा घ्यायला, सुट्टी असते, एखादी सुट्टी असते तर त्या सुट्टीत मग जमतं. पण कधी कधी इतके ते पण दमलेले असते की आपल्याला पण म्हणून वाटत नाही की चला. तर मग आईबाबांनीच मागच्या वेळेस आम्हाला किराणा वगैरे तिकडून पाठवून दिला. आणि म्हणजे आम्ही गेलो होतो त्यावेळेस. तर मग ते किराणा वगैरे पण भरायचं होतं. तर ते गोण्या वगैरे तुम्हाला तिथे पसारा दिसत असेल ना, तर तो पसारा तोच होता सगळं दिलेलं घरून. घरच्या डाळी वगैरे, मिरची पावडर तुम्ही बघशालच आता की बघितली. आणि बाकी चिवड्याचे पॅकेट वगैरे असतात आणि ढोकळ्याचे पॅकेट वगैरे ते पण मी आणत असते. तर ते पण एका म्हणजे एका डब्यामध्ये ठेवते व्यवस्थित. तर मग असं ढोकळा वगैरे नाश्ता करायचा असतो तर त्यासाठी मग ते लागतंच आपल्या घरात. तर म्हणून मी आणून ठेवत असते. तर घाई गडबड असते कधी कधी, यांना लवकर जायचं असतं नाश्त्याला, मग ढोकळा वगैरे करायचा आणि बाकी मग स्वयंपाक चपात्या वगैरे. तर त्यासाठीच म्हणजे पीठ वगैरे आणून ठेवत असते मी. आणि घरी शक्यतो ढोकळ्याचं नाही तयार करत मी मिश्रण, त्याचा खूप कुटाणा असतो त्यामुळे मला कंटाळा येऊन जातो कधी कधी. माझं पॅकेट आणून ठेवलं तेच बरं पडतं. तर आता इथे बरेचसे डबे माझे भरून झाले होते आणि किचनवरती भरपूर पसार होता, काही सुचत नव्हतं आता हे कशात ठेवून ते कशात ठेवून. पण डोकं लावून सगळं काम करावं लागतं आपल्याला, कारण किचनमध्ये आपल्यालाच राहावं लागतं, बाकी कोणाला नाही. त्याच्यामुळे मग सगळं डोक्याला ड्युटी असते आपली, सगळं डोकं लावावं लागतं. तर इथे तुम्ही बघू शकता. आता मला आईंनी खलासणी दिली होती, तर ही खलासणी याच्यात भरली, चवळी दिली ती चवळी याच्यात भरली, तांदूळ आणि गव्हाचं पीठ आणि हे पापड्या वगैरे आईंनीच दिले आहे तर त्या भरायच्या राहिले. हा मसाल्याचा डब्बा भरला, आपले म्हणजे लाल तिखट मसाले असतात ते, हे दालचिनी वगैरे ते याच्यात टाकलं आहे. आणि हे बाकीचं जे एक्स्ट्रा आहे ते याच्यात ठेवलं, म्हणजे तूर डाळ, मठाची डाळ वगैरे आणि चहा पावडर वगैरे. याच्यामध्ये ढोकळ्याचं पीठ, मसाले आणि हे बाकीचं सगळं सामान आहे याच्यामध्ये भरून ठेवलं, मॅगी वगैरे. आणि आमच्या आईने लाल मिरची पावडर बनवली, किती छान बनवली, एकदम मस्त लाल कलर पण आहे आणि तेज पण आहे, खूप छान आहे. आणि आमच्या आई घरीच बनवत असते अशी लाल मिरची पावडर आणि खलासणी. तर त्यांनी मला दिले. आता हे मी एका डब्यात व्यवस्थित भरून ठेवते छानपैकी, नाही तर मग गॅस डब्यात ठेवते. आता मम्मी जे म्हणते करी मी इकडे शेंगदाणे भरून ठेवते, अजून बाकीचा पसारा आवरायचा आहे. भार्गव उठलाय, ते हे बघा आमच्या भार्गव उठलाय आता. हिची पकड 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 पकला पकला. ओ जिजू झाली बाबूची तशी. हा कॅमेराला बघतो का म्हणजे काय काय केलं, काय काय केलं, काय काय केलं. येऊ पकडू येऊ दल्ली दल्ली दल्लीच पकडा 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 भार्गवला पकडा पकडा. तर आता बापरे खुर्ची आली. चुये कावे दाना पाणी पी, चू चू ये कावे तू ये 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 पिलू पिलू ये पिलू पिलू ये मम्मा कडे ये.
पगला 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 पकडले बाबूला हसमुख आहे आमच्या बच्चो हसमुख आहे ना बाबू. आजी सोबत यायचं का तुला? आजी सोबत यायचं का? जाणार तू आजी बरोबर. यायचं जुजू आलेली अजून झालेली नाही आमची जुजू. झोपा नाही लगेच उठलं. त्याला असंच आहे बाई माणसं जवळ लागत आहे सोकलंय ते आहे ना. हा 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 चल चला आता घेतो आम्ही आवरून चालले डबे डुबे भरायचं काम आमचं अशा पद्धतीने आता झालेलं आहे बरंचसं भरून झाकणं वगैरे लावून पॅक करते. तर सगळं डोक्याने काम करून करून डबे भरले आणि त्यानंतर मग आलं किचनची बारी. तर किचन साफ करायचं होतं. तर किचन एवढं काही खराब झालेलं नव्हतं कारण मी मागेच साफ केलं होतं. वरच्यावर मी साफ करत असे किचन. बाकी डबे वगैरे फक्त कचायला जमत नाही तर तेवढे बाकी होते आणि किचन तर एवढं खराब नव्हतं झालं. तर इथे रॅक तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित लावली आणि डबे वगैरे लावले. जे डिश वगैरे धुतल्या होत्या ते वरती बरण्या आहेत त्या व्यवस्थित भरल्या त्या लावल्या. आणि इकडं खूप धूळ होती वरच्या साईडला तिथं हात नव्हता पुरत तर तिथं थोडंसं जेवढा हात पुरला तिथपर्यंतच मी स्वच्छ करून घेतलं. आणि मग बाकीचं पाण्याने म्हणजे नाही का बकेटमध्ये असं कपड्याने असं हे करून घेतलं थोडंसं पुसून वगैरे. तर मम्मीने आता सध्या धुवू नको नंतर धु तू म्हणून. हॅलो फ्रेंड्स म्हण हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. माझी झोपा झाली. ओले बापले झोपातून उठलं का लगेच असं घ्या म्हणतो. काय म्हणतील आजी जाणार आहे आज मी जाणार आहे. तुला यायचं तुला बुवा आहे पा बाबाकडे यायचं. अनुदिती देवांश सगळे तिकडे. मच्छर चावला मच्छरच चावली बालाला है ना.